गर्दीत धक्काबुक्की करू नका। हे बघा पितळेचं कलेक्शन, वाव। नमस्कार, मी शुभांगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ प्रगट दिनाच्या माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून आणि माझ्या आईकडून सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा। तर आज जसं की प्रगट दिन आहे, आईने सकाळपासून स्वामी समर्थ सारामृतचं पारायण केलेलं आहे आणि हे तिचं माझ्या घरातील दुसरं पारायण होतं। म्हणजेच तिनं आल्यापासून ऑलरेडी एक पारायण संपवलं होतं आणि आज प्रकट दिन आहे म्हणून दुसऱ्यांदा तिनं पारायण केलं आहे। अशा प्रकारे आईने माझ्या घरी 2 वेळेला स्वामी चरित्र सारामृताचं पारायण केलं आहे। हे पुस्तक ती गावावरून येतानाच घेऊन आली आहे आणि स्वामी प्रकट दिना दिवशीपासून सुरुवात कर असं तिनंच मला सांगितलं आहे, त्यामुळे मी सुद्धा आता पारायण करणार आहे। मी जेव्हा आळंदीला गेले होते तिच्यासोबत तेव्हा माझ्यासाठी सुद्धा मी एक पुस्तक घेतलेलं आहे आणि आईनंच मला सजेस्ट केलं होतं की तू हे प्रगट दिनापासून सुरू कर, आपल्याला जमेल त्या पद्धतीने ते करायचं असतं। जसं की एका दिवसात एक काय बोलतात ग आई, एकदा बसलं की एक मांडी काहीतरी बोलतात त्याला, की एकदा बसलं की पूर्ण करायचं। जसं आईनं केलं आहे एक आसनी पारायण, ज्यामध्ये दुपारी 12 ते 12:30 या वेळेत दत्त महाराज भिक्षा मागत असतात, त्यामुळे त्या वेळेत ते बंद ठेवायचं असतं, असं त्या पाठीमागचं लॉजिक आहे आणि ते त्यावेळेत आईनं बंद ठेवलं होतं आणि त्यानंतर तिने ते कम्प्लीट केलं। तर आता संध्याकाळचे 6, 6:15 होत आहेत। मी आवरून तयार बसले होते कारण प्रिया येणार होती आणि म्हटलं वाचायला बसलो आणि ती मध्येच आली तर काय करणार, म्हणून मी तिची वाट बघत थांबले कारण आम्हाला ना दर्शनाला सुद्धा जायचंय दत्तात्रयाच्या। आणि मी आजपासून सुरुवात करणार आहे स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थांच्या सारामृतासाठी, त्यांचं पारायण करण्यासाठी। आणि आईचं असं म्हणणं आहे 1 वाच किंवा 3 वाच। तर आई मी 3 वाचू शकते का, किती वेळ लागेल 3 वाचायला? 15 हा, तर मी 3 अध्याय एका दिवसात, असं मी 7 दिवसात ते सारामृत कंप्लीट करण्याचा आजपासून प्रयत्न करणार आहे आणि करणारच आहे। तर तुमचे काय प्लॅन होते स्वामी समर्थ प्रगट दिनाचे मला नक्की कमेंट करून सांगा। आणि स्वयंपाकामध्ये नैवेद्यासाठी साधाच दूध साखरेचा नैवेद्य असणार आहे आणि आम्ही ना काल ज्या काही गुढीपाडव्याच्या पोळ्या खाल्ल्या त्यामुळे आज आमच्या सगळ्यांचीच पोटं थोडीशी नाजूक झालेली आहेत कारण आम्ही काल पण पुरणपोळी खाल्ली, रात्री पावभाजी खाल्ली आणि पुन्हा सकाळी पुरणपोळी खाल्ली। तर या उन्हाळ्याच्या दिवसांमुळे थोडासा त्रास होतोय, म्हणून अगदी लाईटली असं आम्ही आज दाल खिचडीच बनवणार आहोत आणि त्याचाच नैवेद्य असणार आहे समर्थांना। चला तर मग मी अध्याय वाचून घेते आणि मग नंतर आपण जाऊया दर्शनासाठी। आमच्याच इथे म्हणजे जवळपास इथून हार्डली 1-2 किलोमीटर वरती इंद्रायणी नगरला जाताना त्रिवृक्ष संगम आहे दत्तात्रयाचा आणि तिथे स्वामी समर्थांचं सुद्धा आहे मूर्ती वगैरे, फोटोज वगैरे, आणि तिथे खूप छान सेवा केली जाते समर्थांची दत्तात्रयाची। तर तिथे आम्ही दर्शनाला जाणार आहोत आणि आईची इच्छा होती कुठेतरी मंदिरात वगैरे जाण्याची। उद्या आम्ही प्लॅन करतोय कुठे बाहेरच्या इथल्या आसपासच्या मंदिरामध्ये जायचं असं। तर चला व्हिडिओ माझा कंटिन्यू बघत राहा। अनुसयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद, अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हा केळवाऱ्यांचा तूच स्वामी। अक्कलकोट महाराज श्री स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिनाच्या सर्वांना माझ्याकडून पुन्हा एकदा खूप 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 शुभेच्छा। तर अशा प्रकारे मी आजची पूजा मांडलेली आहे आणि देवपूजा ही आईनंच केलेली आहे। जे मी नवीन पुस्तक घेऊन आली आहे सारामृताचं, त्याची मी इकडे पूजा करून घेतली आहे, स्वामींचा आणि गणेशाचा आशीर्वाद घेतला आहे आणि पारायणाला सुरुवात करणार आहे। अगदी साध्या पद्धतीनं मी माझं पारायण करणार आहे। श्री स्वामी समर्थांच्या भक्तीला, त्यांच्या पूजेला, त्यांच्या नामस्मरणाला, त्यांच्या सेवेला काळ आणि वेळेचे बंधन नाही असं या पारायणाच्या म्हणजेच पद्धतीमध्ये श्री स्वामी चरित्र सारामृतामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे। त्यांनी खूप काही नियम दिलेले आहे, तुम्ही या पद्धतीनं करू शकता असं त्यांनी त्यामध्ये सांगितलेलं आहे आणि मी तसं ते हळूहळू करण्याचा प्रयत्नसुद्धा करणार आहे। पण अगदी आजची साधीशी देवपूजा आणि त्यानंतर पारायणाला सुरुवात, त्यानंतर आईला नमस्कार आणि प्रकट दिना दिवशीचं मुहूर्त साध्य करून जाऊन मंदिरामध्ये दर्शन घेणं इतकंच
माझं आजचं ध्येय आहे. आमच्याच एरियातील साईनाथ हॉस्पिटलच्या बॅक साईडला कुठे समर्थांचा मठ आहे असं आम्हाला कळालेलं आहे. आणि प्रिया आली होती ना, तर ती घेऊन निघाली आहे. तिची एक मैत्रीण आहे, तिला कॉल करून तिने विचारलंय आरव आमचे हाय करते कर बाळा. तर तिकडेच निघालोय आणि एकदा पाहिलं की म्हणजे नंतर जायला बरं. आणि मी स्वामी समर्थांचं जे सारामृत वाचायला सुरुवात केली त्यामध्ये पण असं दिलं होतं है ना आई, की जेव्हा तुम्ही अध्याय कराल किंवा ते पारायण कराल त्यानंतर अध्याय वाचून झाल्यानंतर आवर्जून तुम्ही समर्थांच्या मठात मंदिरात जाऊन या म्हणून. तर चला निघाले आहे मी, बघूया कसा आहे आणि मी दाखवते तुम्हाला. व्हिडिओ हा कंटिन्यू बघत राहा. कृपया घाई गर्दी धक्काबुक्की करू नका. आपण स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त आज या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. आपल्या अंगामध्ये साईनाथ हॉस्पिटलच्या बॅक साईडला जो स्वामींचा मठ आहे तिथे आम्ही आलो होतो. पण इतकी गर्दी आहे ना की खूपच गर्दी आहे लिटरली. तर आता इथून आमचा प्लॅन चेंज झालाय. आता निघालो आहोत आम्ही. पिढी पुन्हा कुठल्या तरी दुसऱ्याच ठिकाणी घेऊन निघाली आहे. पण कुठे ना कुठे तर नक्कीच मिळेल दर्शन. उन्हामुळे बहुतेक भाविक भक्त हे दुपारी न बाहेर पडता सगळेच आमच्यासारखे संध्याकाळी बाहेर पडलेले आहेत. मला आता असं वाटायला लागलं या सकाळी यायला हवं होतं, पण हे मला माहितीच नव्हतं, आज माहित झालं. अशा प्रकारे दुसऱ्याच ठिकाणी प्रिया आम्हाला घेऊन आली आहे, जिथे अशा देवदेवतांच्या मूर्त्या स्थापित केलेल्या आहेत. आणि इथे दर्शन घेऊन सुद्धा खूप छान वाटलं. शंकराची पिंडसुद्धा आहे, त्याचंही दर्शन घेतलं आणि छान असा आम्हाला प्रसादसुद्धा मिळाला. एकंदरीत आमची जी इच्छा होती बाहेर जाऊन स्वामींचं दर्शन घेण्याची ती पूर्ण झाली आहे. आणि शेवटी जे काही घडतं ते स्वामींच्याच इच्छेने घडत असतं. तर इथे दर्शन घ्यायला आम्ही येण्या पाठीमागं सुद्धा काहीतरी प्रयोजन होतं स्वामींचं, ते तुम्हाला पुढे कळेलच या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ हा कंटिन्यू बघत राहा. समर्थांचं दर्शन झाल्यानंतर मी ना प्रियाची मैत्रीण श्यामल तिथे ना समर्थांच्या इथे प्रसाद द्यायला एक काकू होत्या, त्यांना विचारत होत्या की माझे असे चुलत्यांचं नाव सांगितलं तिने की इथेच कुठेतरी राहतात. आणि त्या काकू बोलल्या हे काय, ते समोरच बसलेत. आणि ते काका आम्हाला घरी घेऊन आले आहेत. काकांच्या या सुनबाई आहेत. मी त्यांना सांगते की मी ब्लॉगर आहे, शुभ जिंदगी नावाचं माझं चॅनल आहे आणि मला प्लीज सबस्क्राईब करा. तर चला आपण थोडक्यात यांचं घर पाहणार आहोत. आणि यांच्याकडे एक कासव आहे, तर तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला ब्लॉग मला कंटिन्यू बघत राहा. पिढी आमची मैत्रीण, श्यामल पिढीची मैत्रीण आणि हे श्यामलच्या काकांचं घर. श्यामल आज पहिल्यांदाच आम्हाला भेटली, पण आमची आई श्यामलच्या काकांसोबत घर पाहतीये. आणि या घराचं वैशिष्ट्य म्हणजे बघा, यांनी ग्रीनरी किती छान मेंटेन केली आहे, किती सुंदर सुंदर झाडं लावली आहेत. मस्त ना, झाडं खूप सुंदर मेंटेन केली आहेत काका, खूपच छान. हे बघा लिंबूचं झाड आहे, लिंबू लागलेत भरपूर. केळी आहे, ही केळी आपली घ्यावं लागत नाही, वर्षात 3 वेळा बाहेर येते ना. काय योगायोग आहे ना काका. आम्ही सांगलीचे, तुम्ही मंचरकडचे आणि श्यामलशी आजच आमची ओळख झाली. चला आमची काय ओळख नसली तरी यायला हरकत नाही. बघा काका किती गोड आहेत. आपुलकीने आम्हाला घरी घेऊन आलेत. म्हणजे समर्थांची इच्छाच अशी होती की गर्दीत दर्शन न घेता तुम्ही मला इकडे भेटायला या. तिकडे नेलं होतं. तर खूप चांगली माणसं आम्हाला आज इकडे भेटलेली आहेत. चला आता कासव पण पाहायचे. हे पाठच्या साईडचं घर पाहिलं आपण, सुंदर घर आहे यांचं. हे बघा झाडं किती छान आहेत, वाव, छान मेंटेन केली आहेत सगळी. हा हे बघ माझ्याकडे झिझी प्लांट आहे ना तो, मी पण घरात झाडं लावली आहेत काका भरपूर. हो, आणि छान मेंटेन केली आहेत. मेन म्हणजे गाडीच्या बाजून चक्कर मारा, गाडी पण काढत आणली नवीन. हा का, जुनी गाडी तिथे मंदिरापाशी नवीन लावली. हो ना, नक्की बघूया. वा, ब्रीझा आहे का? हा ब्रीझा आहे, लेटेस्ट मॉडेल. वा, काकांची नवीन कार आली आहे कालच. गुढी पाडव्याची खरेदी मस्त आहे. कार कलर पण मस्त आहे. हा ग्रे कलर आहे का? पिढे ब्रीझा, न्यू ब्रीझा मस्तच आहे.
तर अशा प्रकारे या काकांची आत्ताच आमच्याशी ओळख झाली, पण इतक्या आग्रहाने इतक्या आपुलकीने ते आम्हाला जबरदस्ती घरी घेऊन आले की नाही चलाच तुम्ही 2 मिनटं चला, पाणी तरी घ्या, असं करून ते आम्हाला घेऊन आले आहेत. आणि अगदी मंदिराच्या जवळच यांचं घर आहे. खूप छान वाटलं यांच्याशी बोलून. इथे ते सांगतायत की त्यांनी जॉब कुठे केला आहे आणि कशा कशा पद्धतीनं त्यांनी किती रुपयाला इथे जागा घेतली होती, म्हणजे हे घर घेतलं होतं त्यावेळेला बिल्डरकडून. तर अगदी 2000 साली त्यांनी हे इथं घर घेतलं आहे, अगदी स्वस्तात. आणि आत्ता काय इथे किमती चालू आहेत. सध्या एक बंगलोसुद्धा इथे विकायला रेडी आहे, निघाला आहे. तर तुम्ही घ्या असं ते म्हणतायत, आम्हाला विचारतायत. तर गाडी जी नवीन आली त्यांची पाडव्याच्या दिवशी ती त्यांनी दाखवली. खूप छान त्यांनी घर फिरवून दाखवलं आम्हाला, अगदी गावच्यासारखं वाटलं. तर बघू शकता की असं वाटते की मीच यांची क्लोज रिलेटिव्ह आहे की काय. ती प्रिया आणि ती श्यामल राहिल्या बाजूला, मीच या काकांशी खूप वेळ बोलत होते आणि आहोसुद्धा बोलत आहेत. तर हे काका खूपच भारी आहेत. तर हे असं असतं, काहीतरी योगायोग असतात. आणि जिथे समर्थांच्या मठात आम्ही गेलो होतो तिथं दर्शन न घेता प्रिया आम्हाला दुसरीकडे घेऊन आली आणि ती लिटरली शोधत आली अंदाज घेत. आणि आम्हाला तिथं समर्थही मिळाले आणि समर्थांच्या सोबत अशी गोड माणसंही मिळाली. तर जी की ती श्यामल आहे ना आमच्या सोबत, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय, ती व्हिडिओमध्ये यायला रेडी नाही आहे, बट ती 11 वेळा नॅशनल आहे कबड्डीमध्ये. भारी ना. तर बघूया अजून कुठे काय तिची क्लिप घेता आली तर घेते मी, पण ती कम्फर्ट नाहीये. तर अशी ही सगळी माणसं आज प्रियामुळे मिळालेली आहेत. कोण प्रिया? तर ही पिढी प्रिया. काकांना मोबाईलमध्ये नंबर फीड नाही करता येत, म्हणून काका आमचा नंबर डायरीमध्ये लिहून घेत आहेत, जसं की माझी आईसुद्धा मेंटेन करते. आणि काकांना आम्ही आग्रहाचं निमंत्रण दिलं आहे माझ्या घरी येण्यासाठी. आणि मी तुम्हाला इकडे दाखवते की काकांनी कशा पद्धतीने त्यांचे प्लांट्स मेंटेन केले आहेत. चला आता यांचं कासव बघूया आपण. आणि हे जे कासव तुम्ही इकडे पाहताय हे अगदी 2011 पासून अगदी छोटंसं पिल्लू होतं तेव्हापासून त्यांनी पाळलं आहे, इकडे आणलं आहे त्यांच्या घरी. आणि या कासवाला सवय होती ती म्हणजे काकूंची. काकू 1.5 वर्षापूर्वीच छोट्याशा आजाराने गेल्या आहेत. आणि ते गेल्यानंतर त्यांच्या सुनबाई अगदी सांगत होत्या की या कासवाला त्यांची खूप सारी सवय लागली होती आणि ते थोडंसं शांत झालं होतं, खात पीत नव्हतं बरेच दिवस. आणि या कासवाचं काहीतरी त्यांनी नावसुद्धा सांगितलं आम्हाला. कशा सगळ्यांच्या गप्पा चालू आहेत इकडे बघू शकता. आणि तुम्हाला असं वाटतंय की आम्ही पहिल्यांदाच या लोकांना भेटलो आहोत. तर अगदी गावाला जसं आपण आपल्या पाहुण्यांकडे जातो ना तसं वाटलं आम्हाला यांच्याकडे येऊन. आणि त्या कासवाची अजून एक गंमत म्हणजे त्याला फक्त पाण्यात राहायला आवडतं, जमिनीवर राहायला नाही आवडत, म्हणून त्याला घरामध्ये मोकळं नाहीत सोडत. यांच्या ना सासूबाईंचं कलेक्शन आहे हे. वाव, इथं पण आहे. आणि हे बघा पितळेचं कलेक्शन. वाव, मी हे परवा बघितलं दुकानात, याच्यापेक्षा थोडं मोठं मला 1100-1200 रुपयाला सांगितलं. हो, मी बघून आली आणि त्यांना सांगून पण आली मला घ्यायचं, मी येते नंतर म्हणून. सेम हेच होतं ते. वाव, आणि किती क्लीन ठेवलेत सगळी भांडी. हे एवढं स्वच्छ कोण ठेवतंय? सासूबाईंचं कलेक्शन किती छान हो. सगळी नाव त्यांचीच नाव. वाव, हे परवा मी दुकानात पाहिलं होतं ना ते वाला आहे हे. हे असंच आहे सेम. मला 1200 रुपये सांगितले. नाही म्हणजे त्याला पण 10 वर्ष झाली. आणि इकडे तांब्याचं कलेक्शन म्हणून घेतले असते ना, असं त्यांना फार आवडायचे छोट्या. आणि या आहेत काकूंच्या त्या, म्हणजे जे बाहेर काका भेटले त्यांच्या सुनबाई. आणि या टीचर आहेत आणि या खूप छान बोलतायत, पण मी शूट नाही केलं यांना. आणि थँक्यू. तुमचं नाव काय? शिल्पा ताई. थँक्यू. खूपच. आणि तुम्ही छान मेंटेन ठेवलंय, महत्वाचं म्हणजे त्याला घासायला किती कष्ट लागतं. आणि मी त्या यांच्या सासूबाईंचा म्हणजे हे जे कलेक्शन आपण जे पाहिलं ना त्यांना बघूया आपण. या आहेत त्या यांच्या सासूबाई शिल्पाच्या. 1.5 वर्षापूर्वी यांचं छोट्याशा आजाराने निधन झालंय. तर समर्थांची खरंच इच्छा होती की या लोकांना भेटवण्याची आम्हाला, म्हणूनच आम्ही आज इकडे आलोय. सुंदर आहे घर. त्यांनी
या रोपांसाठी रोप पडू नये म्हणून एक पावडर मिळते, ती आणली आहे आणि ते पाण्यात मिक्स करून ते फवारतात. तर मी पण आता ती आणणार आहे, म्हणजे अशी छान माझी पण प्लांट्स मेंटेन राहतील. खरंच बरं झालं आम्ही त्या गर्दीत न थांबता, प्रिया पण हेच बोलतीये की न थांबता आम्ही इकडे आलो. काहीतरी असतो, योगायोग असतो, घडवून आणत असतो परमेश्वर आपल्याकडून. तर समाजांची खरंच इच्छा होती की आम्ही इथे यावं, या काकांना भेटावं, कारण ते तिथेच बसले होते समर्थांच्या इथे. चला, छान झालं समर्थांचं दर्शन, ही माणसं भेटली, मस्त वाटलं. प्रोग्राम चालू आहे. या खेळाडूला भेटून पण आम्हाला खूप छान वाटलेलं आहे. आमच्या मुलाला काहीतरी आम्हाला त्या मैत्रिणी दोघी आम्ही कसं आलोय बघा. सगळ्यांचं हे तुम्ही सगळे वेगवेगळे ठिकाणी ना. आपलं जादूवाडी रोड आहे ना, श्री श्री रविशंकर स्कूलच्या बरोबर समोर कुमार प्रिन्स विले मध्ये राहते. उड्स विलेच्या नाही ना, बाहेर जातच नाही. आम्ही सांगली जिल्ह्यात राहतो तिकडं. ही आई आहे माझी. काय सांगते बघा, श्यामल बोलतीये सांगलीचं नाव निघाल्यानंतर सांगलीला खूप वेळा आम्ही फायनल मारली आहे, चॅम्पियनशिप घेतली आहे. चॅम्पियनशिप घेतली राजमाताजी 11 वेळा नॅशनल कबड्डी. वाटतीये गाडीत बसता क्षणीच मी ओळखलं होतं. वाटतीये प्लेअर, वाटतीये. चला तर मग अशा पद्धतीनं आमचा श्री स्वामी समर्थ प्रकट दिन साजरा झाला आहे आणि हा व्हिडिओ आपण इकडंच एंड करूया. लवकरच भेटते पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू.